नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलं। आज नाशिकमध्ये ठाकरी तोफ धडाडणार। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन करण्यात आलं। आज नाशिकमध्ये खरंतर ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। उद्धव ठाकरे आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे या दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडलेत। किरण, आपण पाहतो आज नाशिकमध्ये ठाकरी तोफ धडाडणार आहे, काय घडू शकतं? आज नाशिकमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। कारण खरं तर आपल्याला माहिती आहे की मुंबईपासून या निर्धार शिबिराची सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिकमध्ये विभागीय शिबिर पार पडतं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। नाशिकच्या मनोहर गार्डन या ठिकाणी हे निर्धार शिबिर पार पडणार आहे। यामध्ये आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांचं मार्गदर्शन होणार आहे। संजय राऊत देखील काही मुलाखती घेणार आहे आणि प्रामुख्याने जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण यावेळेला दाखवलं जाणार आहे। नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण शिवसैनिकांना ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण आणि त्यानिमित्तानं जो टीजर जारी करण्यात आलेला होता त्यामध्ये देखील नाशिकचा खास असा उल्लेख करण्यात आलेला होता। त्यामुळे आजच्या दिवशी या सगळ्या भाषणाच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या नेमकं भाषणामध्ये काय असणार, शिवसैनिकांना नेमका काय संदेश दिला जाणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि यासाठी जर बघितलं तर नेते देखील आता नाशिकमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आदित्य ठाकरे रात्रीच्या वेळेलाच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच जर बघितलं तर याची लगबग 9-9:30च्या दरम्यान सुरू होईल आणि त्यानंतर निर्धार शिबिराला सुरुवात होणार आहे। करण, नक्कीच किरण, तो आपल्याशी असाच जोडलेला राहा। तर शिवसेनेचा निर्धार शिबिरात होणार आहे, त्याचं टीझर सुद्धा प्रदर्शित झालंय, पाहूया। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र। आज तुफान गर्दी दिसतंय। अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणार। नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहे आणि ते राहणारच। कमळाबाई म्हणजे एक ठोंग आहे, ठोंग। भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला। सगळा पैशांचा खेळ। आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच भाजपवाले। हिंदुत्व ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही। अरे हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहे, जाती पोट जाती मारामाऱ्या लावून मजा बघताय। पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही।